सर्वांना शुभ दिवस। आज मी तुम्हा सर्वांना एका क्रांतिकारी उपकरणाची ओळख करून देण्यासाठी आली आहे, ज्यामध्ये टेराइट्स तंत्रज्ञानाचा समावेश आहे। हे टेराइट्स उपकरण अनेक लोकांचे जीवन बदलणार आहे आणि प्रत्येकाच्या आरोग्याचा मार्ग बदलणार आहे। तुमच्यासाठी सादर करीत आहोत आय टेरा केअर हेल्थ फिजिओथेरपी उपकरण। हे आय टेरा केअर डिव्हाइस रुग्णाला त्रस्त असलेल्या कोणत्याही आरोग्य समस्यांवर उपचार आणि सुधारण्यात मदत करेल। जगाच्या जीवनशैली बदलण्यासाठी हे टॉप 10 सर्वात प्रगत तंत्रज्ञानांपैकी एक आहे। हे तंत्रज्ञान नवीन आहे, पण अनेक देशांनी ते विकसित करण्यास नकार दिला। आता चीनने हे तंत्रज्ञान आरोग्य उपकरणात विकसित केले आहे। बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी द्वारे संशोधन आणि विकास केला गेला आणि एकदा विस्तृत चाचणीनंतर त्यांनी देशांगला हे युनिट तयार करण्यासाठी नियुक्त केले। देशांग हे जगातील एकमेव अधिकृत उत्पादक आहे। प्राचीन ग्रीक वैद्यक जनक म्हणतात, हाडे गरम करण्याचा मार्ग असेल तर सर्व रोगांवर उपचार केले जाऊ शकतात। महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी भाकीत केले होते की चिकित्सेचे भविष्य हे फ्रिक्वेन्सीचे औषध असेल। आता दोन्ही खरं झाले आहेत, कारण आमचे उपकरण उष्णता आणि वारंवारता लहरी निर्माण करते। औषधाचे भविष्य आता आहे। टेराहर्ट्झ म्हणजे काय? टेराहर्ट्झ हा मायक्रोवेव्ह आणि इन्फ्रारेड फ्रिक्वेन्सी मधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बँड आहे, ज्यामधील 30 मायक्रोमीटर ते 3000 मायक्रोमीटर वारंवारता असते। हे उपकरण आपल्या शरीरातील सामान्य पेशींप्रमाणेच प्रतिध्वनी करते, जी 2 टेराहर्ट्झ ते 17 टेराहर्ट्झ असते आणि आपल्या शरीरातील पेशींमध्ये प्रति सेकंद लाखो कंपने निर्माण करतात। हे चायनीज आणि वेस्टर्न सायटोलॉजी तंत्रज्ञानाचा एक अनोखा मिलाफ आहे। मी आधी म्हटल्याप्रमाणे हे आरोग्य, विज्ञान, लष्करी, कृषी आणि दळणवळण या क्षेत्रात जगाला बदलण्यासाठी पहिल्या 10 सर्वात प्रगत तंत्रज्ञानांपैकी एक आहे। निर्मात्याचे टप्पे 2010 बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी द्वारे टेराइट्स डिव्हाइसचा विकास। 2015 देशांग तंत्रज्ञानाची स्थापना मे 2015 मध्ये झाली। 2015 पहिल्या पिढीचे मॉडेल तयार केले आहे। 2017 दुसऱ्या पिढीचे टेराहर्ट्झ उपकरण लॉन्च। 2019 तिसऱ्या पिढीचे टेराहर्ट्झ उपकरण लॉन्च। 2021 आय नेटवर्क आय टेरा केअर टेराहर्ट्झ डिव्हाइस लॉन्च। आय टेरा केअरचे 5 वैशिष्ट्ये: सुरक्षितता, आत प्रवेश करणे, ओळख, सक्रियकरण, वापरकर्ता अनुकूल। सुरक्षितता: आय टेरा केअर उपकरण चायनीज अकॅडमी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि सिनोकेम यांनी प्रमाणित, प्रसिद्ध आणि पेटंट केलेले आहे। हे उपकरण कोणत्याही व्यक्तीवर सुरक्षितपणे वापरले जाऊ शकते, ज्यात लहान मुलांसह कॉन्ट्राइंडिकेशन शिवाय आहे। पेनिट्रेशन: आय टेरा केअर यंत्र आपल्या शरीरात 30 सेंटीमीटर पर्यंत शरीरात प्रवेश करू शकते आणि अशा प्रकारे अगदी अस्थिमज्जा, सूक्ष्म रक्तवाहिनी आणि केशिकापर्यंत पोहोचवू शकते। हे सूक्ष्म रक्त परिसंचरण वाढवते आणि शरीरातील आर्द्रता काढून टाकते। ओळख: आय टेरा केअर निरोगी पेशी मजबूत करते आणि खराब झालेल्या पेशी एकाच वेळी अस्वास्थ्यकर पेशी बाहेर काढते। हे अवरोधित पॅसेज आणि वाहिन्या साफ करते। हे शरीरातील सर्व पेशींना डिटॉक्सिफाय करते। सक्रियकरण: आय टेरा केअर शरीराचे तापमान नियंत्रित करते आणि कमकुवत आणि निष्क्रिय पेशी सक्रिय करून रोगप्रतिकारशक्ती सुधारते। एकदा कमकुवत पेशी कार्यान्वित झाल्या की पेशी आपल्या शरीराच्या प्रणालीतील सुधारित रक्तप्रवाहासह त्यांच्या खऱ्या क्षमतेनुसार कार्य करतात। वापरकर्ता अनुकूल: ऑपरेट करणे सोपे आहे। कोणत्याही व्यावसायिक कौशल्याची आवश्यकता नाही, कारण कोणीही हे आय टेरा केअर डिव्हाइस ऑपरेट करू शकते। फक्त प्रभावित भागात फुंकणे। येथे काही नमुने आहेत। चांगल्या आरोग्यासाठी 8 पावले। स्वास्थ्यकर पेशी काढून टाकणे: आय टेरा केअर वारंवारता ऊर्जा ही आपल्या शरीरातील आपल्या सामान्य पेशींची समान पातळी असते। टेराहर्ट्झ फ्रिक्वेन्सीद्वारे शोषली जात असताना ऊर्जा सर्व असामान्य किंवा उत्परिवर्तित पेशी काढून टाकेल। निष्क्रिय पेशी सक्रिय करा: आय टेरा केअर वारंवारता मध्यम तापमान असलेल्या पेशी शोषून घेते आणि सक्रिय करते, ज्यामुळे निष्क्रिय पेशी नष्ट होतात। स्वतःचे उपचार वाढवा: आय टेरा केअर वारंवारता आपल्या शरीरातील आपल्या सामान्य पेशींप्रमाणेच अनुवाद पातळी असते। हे डीएनए आणि सेंद्रिय रेणूंनी प्रेरित आणि मजबूत करते, ज्याद्वारे ते आपल्या शरीरातील पेशींची स्वतःची दुरुस्ती वाढवते। मेरिडियन आणि लिम्फ साफ करणे: आय टेरा केअर वारंवारता आपल्या शरीरातील मेरिडियन पॉइंट्स अनब्लॉक करते। हे अॅक्युपेंचर पॉइंट्सला उत्तेजित करते, रक्त शुद्ध करते आणि आपल्या रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह नियंत्रित करते आणि आपल्या शरीरात चयापचय दर वाढवते। जेव्हा चयापचय दर वाढतो तेव्हा आपले शरीर 20 ते 30 वर्षांनी लहान असते। मायक्रो सर्क्युलेशन सुधारते: आय टेरा केअर वारंवार आणि तरंग लांबी रक्तवाहिन्या पसरवते। हे रक्तप्रवाह प्रतिरोधकता आणि चिकटपणा देखील कमी करते। हे पूर्णपणे मायक्रो सर्क्युलेशन सुधारते। हे खूप महत्त्वाचे आहे, कारण एकदा का आपला रक्तप्रवाह नियंत्रित झाला की आपले एकंदर आरोग्य कमालीचे सुधारते।
ग्रंथीचे नियमन करणे. आय टेरा केअर अंतःस्रावी ग्रंथीचे नियमन करते आणि आपल्या अवयवांचे संरक्षण करते. अंतःस्रावी प्रणाली आपल्या संपूर्ण शरीर प्रणालीमध्ये एक प्रमुख भूमिका बजावते. आपल्या शरीरातील प्रणाली संतुलित करण्यासाठी ते आपल्या रक्त प्रणालीमध्ये हार्मोन्स पाठवते. पाणी धारणा काढून टाकते. आय टेरा केअर 80% पाण्याने बनलेले आहे आणि जर हा ओलावा वाढला तर आपल्याला शरीरात दुखणे, फुकणे आणि पायांना सूज येणे, याला वॉटर रिटेन्शन असे म्हणतात, हे चालू होते. आय टेरा केअर आपल्याला कशी मदत करतो तर आय टेरा केअर आपली प्रतिकारक शक्ती संतुलित करतो. सामान्य रक्त प्रतिसंचरण सुधारते. हे रक्तातील अशुद्धी साफ करते कारण आपल्या शरीरात दररोज अशुद्धता तयार होते. हे शरीराच्या आतील पेशी आणि रक्त शुद्ध करते. हे आपल्या शरीरातील एकूण रक्तभिसरण सुधारते आणि रक्ताच्या गुठळ्या काढून टाकते. हे रक्तवाहिन्या आणि गुठळ्या देखील माऊ करते. आय टेरा केअर यासाठी योग्य तुम्हाला हृदयविकार, रक्तवाहिन्यांमधील अडथळे, रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होणे इत्यादी असल्यास तुमच्या हृदयावर आय टेरा केअरचा वापर केला जाऊ शकतो. तुम्हाला किडनीचे आजार किंवा किडनी स्टोन असल्यास ते तुमच्या किडनीवर वापरले जाऊ शकतात. हेपेटायटिस ए, बी, सी आणि फॅटी लिव्हर आणि कॅन्सर यासारख्या यकृत रोगांसाठी यकृत क्षेत्रावर याचा वापर केला जाऊ शकतो. हे मधुमेह, सिस्टिक फायब्रोसिस आणि स्वादुपिंडाचा कर्करोग असलेल्या लोकांसाठी स्वादुपिंडावर वापरले जाऊ शकते. मोतीबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिनोपॅथी, लाल डोळे इत्यादी डोळ्यांच्या समस्यांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो. हे मानेच्या समस्या जसे की वरच्या मानेच्या मणक्याच्या विकार, स्पाइना बिफिडा इत्यादींसाठी वापरले जाऊ शकते. आयटीव्हीकॅनचा वापर पाठीच्या समस्या जसे की डिस्क हर्निएशन, पाठीचा कणा, अस्थिरता, डिस्क किंवा हाडांचे संक्रमण, कोंडा, इकिना सिंड्रोम इत्यादी, रोटेटर कफ इजा, फ्रोझन शोल्डर इत्यादी खांद्याच्या समस्यांवर याचा वापर केला जाऊ शकतो. प्रोस्ट्रेटच्या समस्यांवर याचा वापर केला जाऊ शकतो. हे प्रोस्ट्रेटवर खरोखर प्रभावी आहे. हे शेवटी वेदना कमी करेल. सामान्य ते गंभीर गुडघ्याच्या समस्यांवर याचा वापर केला जाऊ शकतो. फक्त दिवसातून 2दा त्या भागावर उपचार करा आणि तुमचे दुखणे 10 दिवसांनी दूर होईल. घोट्याच्या समस्यांवर याचा वापर केला जाऊ शकतो. फक्त 10 दिवसांसाठी दिवसातून 2दा प्रभावित क्षेत्रावर उपचार करा. तुमच्या घोट्याला खूप बरे वाटेल. कृपया रक्तभिसरणासाठी पायांच्या तळाशी दररोज उपचार करा. दररोज प्रत्येक फूट 10 मिनिटे क्षेत्र घड्याळाच्या दिशेने फुका. तुमचे रक्त सामान्यपणे फिरू लागेल. आय टेरा केअर आरोग्य उपकरणाचे फायदे. निर्माता सतत आय टेरा केअर डिव्हाइसवर संशोधन आणि अपग्रेड करत आहे. आय टेरा केअर 3-in-1 कोर तंत्रज्ञानावर आधारित आहे. टेराइड्स तंत्रज्ञान, क्वांटम तंत्रज्ञान, ऑप्टिकल कार्टेज तंत्रज्ञान. सुरक्षा आणि परिणामकारकता यासाठी राष्ट्रीय अधिकाऱ्यांकडून कडक चाचण्या आणि तपासणी उत्तीर्ण झाली आहे. आय टेरा केअरकडे फिजिकल थेरपीच्या परिणामकारकतेसाठी चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सचे असंख्य चाचणी अहवाल आहेत. गुणवत्ता हमी कारण ती 1 वर्षाच्या वॉरंटीसाठी प्रमाणित आहे. आय टेरा केअर हे राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध, प्रमाणित आणि पेटंट उत्पादन आहे. आय नेटवर्क आणि त्याचे उत्पादन आय टेरा केअर हे 20हून अधिक देशांमध्ये एकमेव वितरक आहे आणि हळूहळू त्याची वितरक संख्या वाढवत आहे. चला आता बघूया आय टेरा केअर वापराबाबत खबरदारी. आय टेरा केअर थेरपी उपकरण फक्त बाह्य वापरासाठी आणि फिजिओथेरपीसाठी वापरले जाते. कृपया विस्तारित वापरास प्रतिबंध करा. युनिट गरम झाल्यावर त्यात ऑटो कट ऑफ असतो. एअर इनलेट आणि आउटलेट. कृपया डिव्हाइस वापरताना एअर इनलेट किंवा आउटलेट ब्लॉक करू नका. धूळ जमा होण्यापासून रोखण्यासाठी एअर इनलेट नियमितपणे स्वच्छ करा. कृपया डिव्हाइस नेहमी स्वच्छ ठेवा. पॉवर कार्ड. डिव्हाइस वापरताना कृपया ते जोमाने हलवू नका. पॉवर सॉकेटमध्ये अनप्लग करताना कृपया कार्ड ओढू नका. उष्णता नष्ट होणे. आय टेरा केअर यंत्राच्या आतील रचना नाजूक क्रिस्टल नळ्यांपासून बनविल्या जातात. अत्यंत काळजीपूर्वक हाताळा आणि कृपया ते टाकू नका. टाकल्यास स्फटिकाच्या नळ्या फुटू शकतात आणि उपकरण निरुपयोगी होऊ शकते. संचयित करण्यापूर्वी कृपया डिव्हाइस पूर्णपणे थंड झाल्याचे सुनिश्चित करा. शरीरावर प्रतिकूल प्रतिक्रिया येणे सामान्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात चयापचय दर आणि पेशी भिन्न असतात. त्या व्यक्तीला सुरुवातीला अतिरिक्त वेदना होऊ शकतात, परंतु काही उपचारानंतर वेदना निघून गेली पाहिजे. थेरपीनंतर थंड पेय किंवा थंड अन्न न घेणे किंवा वातानुकूलित खोलीत न जाण्याचा सल्ला दिला जातो. थेरपीनंतर किमान 4 तासांनी स्नान न करणे फार महत्त्वाचे आहे. या सगळ्यांची खात्री तुम्ही घेतली पाहिजे. आय टेरा केअर तुमचा कौटुंबिक आरोग्य भागीदार.